एक डायलॉग अवसर करतो ना. हा डन डन माझ्याकडं. हा जवळच तुमचे आता मी व्हिडिओ सुद्धा पाहतो, त्याच्यामध्ये कॅमेराचा काय अँगल असतो किंवा कॅमेऱ्याची किती गरज असते किंवा कॅमेरामन उत्कृष्ट कॅमेरामॅनची गरज असते का? आता पहिल्यांदा तुम्ही मला विचारला असता ना प्रश्न कोविडच्या आधी किंवा सोशल मीडिया जेव्हा सुरुवात झाली टिकटॉकचे, तर मी म्हटलं असतं की तुमच्या अँड्रॉइड फोनने पण काम चालतं. पण आता झालंय असं की प्रत्येकाने इतका कंटेंट पाहिलाय मागच्या 5-7 वर्षांमध्ये. मग लोकांनी वेब सिरीज पाहिल्यात, OTTवरचं कॉन्टेंट पाहिलंय, यूट्यूब पाहतात लोक, तर लोकांना चांगलं बघायची सवय लागली आहे. म्हणजे आपण यूट्यूबला गेलो आणि एखादी रेसिपी चेक केली तर आपण जी सगळ्यात क्लिअर आहे क्वालिटी आपण तीच बघतो, बाकी सगळं स्किप करतो 8-10 ज्या असतील त्या. मग आता असं झालं की कॅमेराचं महत्त्व वाढलंय, तुमच्या साऊंडचं महत्त्व वाढलंय, ऑडिओ क्लिअरच पाहिजे. पहिले लोक समजून घ्यायचे ठीक आहे एवढं काय नॉईज येत असतो, आता तसं नाही आहे. आता तुमच्याकडे एक चांगला कॅमेरा असणं गरजेचं आहे, मग तो फोनचा असेल किंवा तुमच्याकडं डिजिटल कॅमेरा असेल, पण कॅमेरा चांगला असणं गरजेचं आहे. दुसरं असं की लोक पहिल्यांदा कंटेंट पाहायचे, जसं टिकटॉकला एक गाणं असायचं, गाण्यावरती कोणतरी स्लो मोशन करतंय किंवा एखादी रेसिपी चालली आणि मागं गाणं लागतंय, हे चालायचं. पण आता लोकांना आवाज ऐकायचा आहे, लोकांना समोरच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. मग आवाज ऐकायचा तर चांगला माईक असणं गरजेचं आहे. आपण जुन्या फिल्म पाहतो 90च्या आधीच्या, जेव्हा PC पण नव्हते, कॉम्प्युटर नव्हते, तेव्हा पण त्या चांगला एडिट केला असायच्या. त्याचा आवाज चांगला असायचा. त्याचे व्हिज्युअल्स कदाचित एवढे चांगले नसतील, थोडे ब्लर असतील किंवा कलर तेवढे भारी नसतील, तरी पण आपल्याला त्या फिल्म आवडायच्या कारण आवाज चांगला असायचा. सो कॅमेरा आणि माईक दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.